श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बनवत कच्च्या केळींपासून एक अशी भन्नाट रेसिपी। यासाठी लागणार आहेत आपल्याला कच्च्या केळी। मी येथे 1 डझन कच्च्या केळी घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी 4-5 केळी छान सोलून घेत आहे। तुम्ही बघू शकताय, तुम्हाला लागेल तितक्या केळी तुम्ही अशा छान चिरून घेऊ शकता। तुमच्या घरामध्ये जितक्या व्यक्ती असतील त्यानुसार तुम्ही क्वांटिटी ठेवू शकता। आमच्या घरी आम्ही दोघेच आहोत, त्यासाठी मी 4 केळी अशा चिरून घेतल्या आहेत। आता या केळी आपण गरम पाण्यामध्ये छान उकडून घ्यायच्या आहेत। केळीची ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला या केळी उकडून घ्यायच्या आहेत। केळी उकडण्यासाठी आपण थोडंसं पाणी घेऊन एक 5 मिनिट आपण गॅसवरती कढई झाकून छान उकडून घ्यायचं आहे। आता यासाठी मी इकडे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊन याची छान प्युरी बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये याची कांदा आणि टोमॅटोची छान प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण कढईमधील आपण उकडायला ठेवलेल्या केळी चेक करून पाहायचं आहे की त्या कितपत उकडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय, मी याच्यामध्ये चाकूने टोचून बघत आहे। आता आपली ही केळी छान उकडून झालेली आहे। तुम्ही बघू शकताय आपली केळी उकडून तयार आहे। चला तर आपण आता ही उकडलेली केळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता एका झारीच्या साहाय्याने या उकडलेल्या केळी एका प्लेटमध्ये काढून उकडलेली केळी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे। चला तर आपण आता ह्या उकडलेल्या केळी छान तळून घेणार आहोत। यासाठी मी ऑलरेडी तेल गरम केले होते। आता हे उकडलेले तुकडे थंड झाल्यानंतर गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता हे तुकडे अगदी हलवत मंद आचेवर असे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून यातील सॉफ्टनेसपणा निघून जाईल आणि हे केळीचे तुकडे नरम आणि थोडेसे कुरकुरीत राहतील असे मी तळून घेणार आहे। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊयात। कढई गरम करून त्यामध्ये 1 चम्मच इतकं तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी तडतडवून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 इतके तमालपत्र भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसालेही कमी जास्त करू शकता। यानंतर यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालून ते मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान भाजेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ झाकून त्याला थोडा वेळ स्टीम होऊ द्यायचं आहे। आता इकडे आपले केळीचे तुकडे अगदी तळून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता हे अगदी थोडेसे सॉफ्ट पण आहेत आणि थोडेसे कडक पण आहेत। अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। चला तर आता आपली कांदा आणि टोमॅटोची प्युरी छान भाजून शिजून झालेली आहे। तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत। यासाठी मी 1 चम्मच कढीपत्त्याची पावडर यामध्ये ॲड करणार आहे। हे तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पावडर कशी बनवायची त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन। यानंतर यामध्ये 1 चम्मच इतकी हळद ॲड करायची आहे। यानंतर घरी बनवलेला गरम मसाला मी यामध्ये ॲड करत आहे। घरी बनवलेला गरम मसाला अगदी फ्रेश असा त्याला मसाल्यांचा वास असतो, त्यामुळे तुमच्या बनवलेल्या पदार्थाला एक वेगळाच सुगंध येतो। त्यानंतर मी कोल्हापुरी चटणीचा वापर करता येतो। तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट किंवा काश्मीरी पावडर टाकू शकता। यानंतर अर्धा चम्मच मी सब्जी मसालाही ॲड केलेला आहे। तुम्हाला आवडेल तसे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मी शक्यतो मसाल्यांचा वापर हा कमी प्रमाणात करत असतो। आता आपण फ्राय केलेले केळीचे पीसेस यामध्ये ॲड करून छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून या मसाल्याची टेस्ट या केळीला आजपर्यंत मुरेल आणि या केळीलाही अगदी मसाल्यांची टेस्ट येऊन जाईल। आता आपला मसाला व केळी छान भाजून झालेले आहेत। यामध्ये 2 वाट्या किंवा तुमच्या गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे। कोणताही पदार्थ बनवताना जेव्हा आपण वरून पाणी घालतो तेव्हा नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे पदार्थ अगदी स्वादिष्ट बनतो। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे। शिजल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर, पालक, पुदिना अशा प्रकारच्या भाज्या ॲड करू शकतो। मी इथे पालकचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता की पालक टाकल्यामुळे या आपल्या भाजीला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे। तर आता अशा प्रकारे आपली कच्च्या केळाची भाजी बनून तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी दिसायलाही
चटपटीत आणि खाऊ खाऊ वाटणारी अशी भाजी आपली तयार झालेली आहे. पनीर, मासे किंवा चिकन अशा गोष्टी खाऊन खाऊन खूप कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन खावंसं वाटत असेल तर अशा प्रकारचा पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता. आणि मला खात्री आहे की असा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या घरातील अति आनंदित होणार आहेत, कारण हा पदार्थ अत्यंत जिभेला चव देणार, त्याचप्रमाणे अगदी शरीरासाठी तुमच्या हेल्पफुल आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की केळी ही किती पौष्टिक आहे. तर असा पौष्टिक पदार्थ तुम्ही बनवून तुमच्या परिवाराला खायला देऊ शकता. अशा प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी एका वाटीत काढून घेत आहे आणि काढताना अगदी तिच्यातील चमचमीतपणा यावरून तुम्हाला समजत असेल की ही भाजी किती टेस्टी झाली असेल. याची ग्रेव्ही अगदी खूप स्मूथ आणि छान अशी तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही बघून मलाही खूप भूक लागलेली आहे, तर मी आता पटकन जेवून घेणार आहे. त्याआधी मी श्री स्वामी समर्थांना हा प्रसाद नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यानंतरच मी जेवणार आहे. तर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा, त्यामुळे मला समजून जाईल की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली. अशाच प्रकारे इंटरेस्टिंग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खात राहा, मस्त राहा आणि बनवत राहा.